नमस्कार. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी मंडळी. श्री स्वामी समर्थ. अधिक महिन्यात दीपदान अजूनही केलं नसेल तर अधिक अमावस्येच्या दिवशी 33 पीठांचे दिवे बनवून दीपदान करा. कारण अमावस्येला दीपदान करणं विशेष मानलं जातं. एवढेच नाही तर या दिवशी घरातील विशेष 5 ठिकाणी दिवे लावल्याने अनेक जन्मांची पापं नष्ट होतात असं धर्मग्रंथात सांगितलेलं आहे. इतकंच नाही तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सुख समृद्धी आणि देवी लक्ष्मींचा वास घरात कायम राहो असं म्हटलं जातं. पण हे 33 दिवे कसे बनवायचे, कोणत्या पीठाचे बनवायचे, घरातील ती 5 विशेष ठिकाणं कोणती आणि दीपदान करताना कोणती चूक टाळावी ही संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. अधिक महिन्याचे महात्म्य तुम्हाला वेगळं सांगायलाच नको. भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असलेला हा महिना अधिक पुण्यदायी मानला जातो. आता सर्वात आधी समजून घेऊया की आपण 33 दिवस अधिक महिन्यात का लावावे, तर दिवे का लावावे, तर हे आपण समजून घेऊया. आपल्या धर्मशास्त्रामध्ये सनातन धर्मामध्ये 33 या अंकाला अत्यंत पवित्र स्थान दिलं गेलं आहे. आपल्याकडे 33 कोटी देवता मानले जातात. हे दिवे म्हणजे त्या 33 कोटी देवतांचे प्रतीक आहे असं म्हणतात. तर दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अमावस्येच्या दिवशी हा अंधार आपल्या आयुष्यातील अज्ञान, संकटे आणि गरिबीचं प्रतीक मानला गेलाय. तर ते 33 दिवे म्हणजे साक्षात ज्ञानाचा, सकारात्मकतेचा आणि दैवी शक्तीचा प्रकाशच मानला जातो. आज जेव्हा तुम्ही हे दीपदान करता तेव्हा तुमच्या आयुष्यातील आणि तुमच्या घरातील संकटांचा अंधार कायम दूर होतो. असं म्हणतात, अधिक महिन्यात आपण जे काही लहान मोठे दान करतो त्याचे फळ आपल्याला अनेक पटीने परत मिळते अशी आपल्या पूर्वजांची दृढ श्रद्धा आहे. आता सोमवती अमावस्या ही सोमवारी आलेली आहे. तर 33 पीठांचे दिवे बनवून दीपदान अमावस्याला तिथीनुसार, तिथी सुरू झाल्यावर, दीपदान अमावस्येची तिथी आहे ती सुरू झाल्यानंतर आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी करणं हे अधिक शुभ मानलं जातं. आणि सोमवती अमावस्या जी आहे अधिक मासाची ती आहे सोमवार. मात्र अनेक कुटुंबांमध्ये अमावस्या तिथी रविवारपासूनच सुरू होत असेल आणि सोमवारी संपत असेल तर धार्मिक दृष्टिकोनातून अमावस्या तिथीला प्राधान्य दिलं जातं, वाराला नाही. म्हणून अमावस्या तिथी रविवारी सुरू झाली आणि सोमवारी जरी असली तरी देखील सोमवती अमावस्येच्या दिवशी म्हणजे सोमवारी दीपदान करणं अधिक महत्त्वाचं आणि उत्तम मानलं जातं. आणि जर सोमवारी तुम्हाला वेळ मिळत नसेल तर अमावस्या तिथी असताना म्हणजे रविवारी सुद्धा तुम्ही दीपदान करू शकता. पण सोमवती अमावस्येचा विशेष योग लाभावा असं वाटत असेल तर सोमवारी सकाळी किंवा तिथी संपण्यापूर्वी दीपदान करणं अत्यंत अधिक श्रेष्ठकर मानलं जातं. आता अधिक महिन्याची सोमवती अमावस्येबद्दल संपूर्ण माहिती आणि तिथी जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा या दोघां तिथींना विशेष महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी पवित्र नदी स्नान आणि दान केल्यामुळे पुण्य फळ मिळतं असे म्हणतात. जेव्हा ही अमावस्या तिथी सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हणतात. यंदाची सोमवारची अमावस्या अधिक मासात आल्यामुळे तिला जास्त हे प्राप्त झालं आहे. सोमवती जी अमावस्या आहे सोमवार 15 जून 2026 रोजी आणि या दिवशी भगवान शंकराची पूजा, पूर्वजांना प्रार्थना आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. सोमवती अमावस्येच्या तिथीचा प्रारंभ 14 जून 2026 रोजी दुपारी 12:19 होणार आहे. तर अमावस्या तिथीची समाप्ती 15 जूनला म्हणजे सोमवारी सकाळी 8:23 असणार आहे. उदय तिथीनुसार सोमवती अमावस्या 15 जून साजरी केली जाईल. ही अमावस्या सोमवती येत असल्याने तिचे धार्मिक महत्त्व वाढते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, भगवान शिव आणि विष्णूंची पूजा करणे, पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा तर्पण करणे आणि दान करणे यामुळे विशेष पुण्य प्राप्त होते.
33 दिव्यांचं दान तुम्ही सोमवारच्या दिवशी सकाळी 8 वाजून 23 मिनिटांपर्यंत करू शकता किंवा संध्याकाळी म्हणजेच रविवारी संध्याकाळी केलं तरी सुद्धा चालेल, कारण ही बऱ्याच ठिकाणी उदय तिथीही मानली जाते. किंवा 14 जून म्हणजेच रविवारी आपण दुपारी 12 आणि रात्री 12:19 मिनिटांना अमावस्या सुरू होणार आहे. तर रविवारच्या सायंकाळी तुम्ही दिवे जेव्हा लावता लावण्याच्या वेळेस म्हणजे रविवारी म्हणजे उद्या दीपदान केलं तरी सुद्धा चालतं. सोमवती अमावस्या आणि अधिक मास अमावस्या एका दिवशी आली कारणाने तुम्ही या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करू शकता किंवा गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करा. त्या दिवशी भगवान शंकराची मनोभावे भक्तिभावाने पूजा करावी, पितरांसाठी प्रार्थना करा आणि तर्पण करावे. पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करून प्रदक्षिणा घालावी. आपल्या सामर्थ्यानुसार दान करावे. आता 33 पीठांच्या दिव्याचे दीपदान हे अमावस्या तिथीमध्येही कधीही करता येते. मात्र यावेळी सोमवती अमावस्येच्या दुर्मिळ योगावरती तुम्ही शक्य असल्यास सोमवारीच हे दीपदान करावं. सकाळी 8 वाजपर्यंतच आहे. त्यामुळे अमावस्या आणि सोमवती या दोन्हींचं पुण्य प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे. आता जाणून घेऊया की हे 33 पीठाचे दिवे कसे तयार करायचे. ही कृती अगदी सोपी आहे. घरातील माता भगिनी सहज करू शकतात अशी आहे. त्यासाठी थोडं गव्हाचं पीठ घ्यावं. एका परातीत गव्हाच्या पिठामध्ये गूळ आणि तूप मिसळून पीठ मळून घ्यावं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या पिठात आपल्याला मीठ अजिबात घालायचं नाही. त्यानंतर त्या मळलेल्या पिठापासून ते छोटे छोटे सुंदर दिवे तयार करावेत. प्रत्येक दिव्यामध्ये कापसाची एक लांब वात आणि उभी वात ठेवावी आणि त्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचे तेल घालावे. संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी हे दिवे प्रज्वलित करावे. आता सर्वात महत्त्वाचा भाग दिव्याचे पूजन हे संकल्प. आता दिवे फक्त बनवूनच चालणार नाही तर त्यांची शास्त्रोक्त पूजा करणे आवश्यक. यासाठी काय करावं तर ऐका. मोठ्या आणि स्वच्छ ताटात 33 दिवे व्यवस्थित मांडून घ्यावे. त्यानंतर प्रत्येक दिव्याला मनोभावे हळद, कुंकू, गंध, अक्षदा लावावे. देवाचेच नाम स्मरण करत त्यावर सुंदर फुलं अर्पण करावीत. दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा आहे. आता संकल्प कसा करावा तर आपल्या उजव्या तळ हातावर थोडंसं स्वच्छ हात धुवून घ्यावा, पाणी घ्यावं आणि अक्षता घ्याव्या. डोळे बंद करून म्हणावं, माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, घरात सुख शांती नांदण्यासाठी आणि माझ्या पितरांच्या मुक्तीसाठी मी आज हे 33 दिव्यांचे दीपदान करीत आहे. ही प्रार्थना करून ते पाणी आणि अक्षता ताटाच्या बाजूला जमिनीवर सोडून द्यावे आणि दिवे लावताना आपण पुढील मंत्राचा जप करावा. दीपो ज्योती परब्रह्म दीपो ज्योती जनार्दन दीपो हरतु मे पापम सध्या दीपम नमस्तुते. वरील जो मंत्र असेल तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. हा मंत्र तुम्हाला कठीण वाटत असेल तर अगदी सोपा आणि तितकाच प्रभावशाली मंत्र म्हणजे ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणत आपण संपूर्ण दिवे प्रज्वलित करावे. आता आपल्या मनात एक शंका नक्कीच आलेली असेल की जर काही कारणास्तव आम्हाला 33 दिवे बनवणं शक्य नसेल तर काय करावं. तर त्यासाठी अजिबात चिंता करू नये. आपलं शास्त्र खूप लवचिक आहे आणि जर तुम्हाला 33 दिवे बनवणे शक्य नसतील तर तुम्ही 5, 11, 21 शक्यतेनुसार जितकं बनवणं शक्य असेल तितके दिवे लावायचे. अधिक महिन्यात 21 दिव्यांचे दीपदानाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. तर दिव्यांची संख्या नाही तर कोणतेही उपाय करताना आपली भक्ती श्रद्धा ही खरी असायला हवी. आता अनेकांना प्रश्न पडत असेल की 33 दिवे पूजेनंतर नेमके कुठे ठेवायचे, कोणाला द्यायचे. तर याचे आपल्या शास्त्रातील मार्ग सांगितलेले आहेत जे तुम्हाला सोपे पडतील ते तुम्ही करू शकता. सर्वात पहिला आणि उत्तम मार्ग, आपण या दिव्यांचा दीपदान आपल्या घरीच पाण्याच्या ठिकाणी करू शकता. जर आपल्या घराजवळ मंदिर असेल तर त्या मंदिरात आपण हे दान करू शकता. त्याचबरोबर जर आपल्या घराच्या आसपास एखादी पवित्र नदी किंवा जलाशय असेल तर त्या नदीकाठी जाऊन हे दीपदान करणं हे अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं. 33 दिव्यांचे दीपदान आपण गरजू एखाद्या व्यक्तीला देऊ शकतो. त्याचबरोबर त्यांना दक्षिणा नारळ सुद्धा द्यावं. अधिक महिन्यात हे दान केल्याने अधिक पटीने पुण्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं. आता हे दान करून झाल्यानंतर 5 ठिकाणी आपल्याला तेलाचे दिवे लावायचे आहेत. हे 33 दिवे दान केल्यानंतर अमावस्येच्या रात्री घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी घरातील 5 विशेष ठिकाणी हे दिवे लावले जातात. जसे वास्तू आणि शास्त्रानुसार दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. ते घराच्या दक्षिण कोपऱ्यात किंवा दक्षिण दिशेला तोंड करून आपण तेलाचा एक दिवा नक्की लावा आणि आपल्या पितरांचे मनोभावे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा.
दुसरे ठिकाण तुळशीजवळ, कारण तुळस ही साक्षात देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. तुळशीपाशी तुपाचा दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि माता लक्ष्मीची कृपा ही सदैव टिकून राहते असं सांगितलं जातं. त्याचबरोबर घराच्या मुख्य उंबरठ्यावरती आपण दोन्ही बाजूला 2 दिवे लावू शकता. आपल्या घराचा उंबरठा हा नकारात्मकतेला रोखणारा मुख्य रक्षक मानला जातो. उंबरठ्यावरती दिवा लावल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धीचा प्रवेश होतो असं मानलं जातं. त्याचबरोबर आपल्या घरात ज्या ठिकाणी माठ ठेवलाय किंवा पाण्याचे ठिकाण असेल त्या ठिकाणी एक छोटासा दिवा प्रज्वलित करावा. जलतत्व आणि पितरांचा थेट संबंध मानला जातो. असं असल्यामुळे या उपाय सुद्धा अत्यंत शुभ मानला जातो. त्याचबरोबर आपण अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा तुपाचा दिवा लावू शकतो. शक्य असल्यास जवळच्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन दीपदान करावं, कारण पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि पितरांचा वास असतो असं मानलं जातं. जर आसपास पिंपळाचे झाड नसेल तर काळजी करू नका. जवळच्या कोणत्याही मंदिरात आपण दीपदान करू शकता. त्याचबरोबर 33 पीठांचे दिवे हे अधिक महिन्याच्या दीपदानासाठी वापरले असतील तर ते दिवे दुसऱ्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली ठेवावे. किंवा अनेक ठिकाणी अशी धार्मिक परंपरा आहे की पिठाचे दिवे प्रज्वलित केल्यानंतर ते पक्षी, मुंग्या, गाय किंवा इतर प्राण्यांना खाण्यासाठी द्यावे. त्यामागील भाव असा आहे की दीपदानाचं पुण्य तर मिळतं, त्यासोबत अन्नदानाचे पुण्य दोन्ही मिळतं. अन्नदानाचेही पुण्य मिळतं असं म्हणतात. लोकमान्यता आहे की दीपदानामुळे अंधकार दूर होऊन पितरांना प्रकाश अर्पण केला जातो. पिठाचे किंवा कणकेचे दिवे आणि त्यातील अन्न घटक प्राणी, पक्ष्यांना दिल्यास अन्नदानाचे हे पुण्य आपल्याला मिळत असतं. मुंग्या, पक्षी, गाय यांना अन्न दिल्यास सर्व जीवांमध्ये परमेश्वराचे रूप पाहून सेवा केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होतं अशी श्रद्धा आहे. विशेषतः अमावस्येच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ अन्नदान, पक्ष्यांना दाणे टाकणे, गायीला चारा खाऊ घालणं आणि गरजू व्यक्तींना भोजन देणं हे पितृकार्याशी जोडलं गेलं आहे. हे सर्व उपाय आणि दीपदान करताना शेवटी हात जोडून एक छोटीशी आणि मनापासून प्रार्थना करावी. हे ईश्वरा, आमच्या पितरांना सद्बुद्धी लाभू द्या. आमच्या कुटुंबावर तुमचे आशीर्वाद कायम राहू द्या. आमच्या घरात सुख, शांती आणि आरोग्य, समृद्धी नांदू द्या. कारण मनात आलेली ही प्रार्थना तुमच्यातील खरे पुण्यकर्म ठरवते. जर तुम्ही यंदा अधिक आमच्या घरात सुख, शांती आणि आरोग्य, समृद्धी नांदू द्या, कारण मनात आलेली ही प्रार्थना तुमच्यातील खरे पुण्यकर्म ठरवते. जर तुम्ही यंदा अधिक अमावस्येला 33 दिव्यांचे दीपदान करणार आहात का, आणि या 5 ठिकाणांपैकी कोणत्या ठिकाणी तुम्ही नक्की दिवा लावणार आहात, कमेंटमध्ये उत्तर लिहायला विसरू नका. मग तुम्ही अधिक महिन्यात 33 दिव्यांचे दान केलंय का, कमेंट करून तुम्ही तेही शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आपल्या असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनल आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.